मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत स्टील लाईफवरती. हा मी काही तुम्हाला डेमो देणार आहे. तर ते स्टील लाईफचे महत्त्वाचे पार्ट कुठले आहेत, तर पहिल्यांदा पर्स्पेक्टिव्ह. कारण मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित ज्या वस्तू येतात तर त्या कोणत्या अँगलवरती आपल्यासमोर ठेवल्या जातात, त्यावरनं ते पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला समजलं तर ते ड्रॉइंग तुम्हाला व्यवस्थित करतात. आणि दुसरी गोष्ट त्याचं लाईटिंग. तर हे दोन पार्ट मी दाखवणार आहे. तर चला आपण आजच्या भागात हे बघूया, पर्स्पेक्टिव्ह आणि लाईटिंग. आता आपण 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह बघूया. ह्यासाठी मी तुम्हाला स्केलनंच दाखवतो लाईन्स करून. ही आपली नजर रेषा एक, हा डोळा, झालं नजर रेषा ए आणि बी. ओके. आता ह्या रेषेच्या वर जाणारी गोष्ट आणि खाली जाणारी मी स्क्वेअर काढून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा इथं मी एक लाईन स्ट्रेट घेतली, छोटी वरही घेतली, तेवढीच. ह्याचे पॉईंट आलेत. आता हे पॉईंट ए पासून मी जोडलेत पहिल्यांदा. हे थोडं भूमितिक आहे, पण प्रत्येक चित्रामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आहे. निसर्ग चित्र असेल, म्हणजे तुमचं मेमरी चित्र असेल, किंवा स्टील लाईफ असेल, किंवा आर्ट कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलांना तर लक्षात येईल, लँडस्केपसाठी तर पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, आता हे जोडलं. तसंच मी ही बाजूही जोडतो. ओके. त्यानंतर मी एक बॉक्स आता पकडायचं म्हटलं, मी सेम परत रेषा दोन अंदाजे घेतल्या. तर हे डिस्टन्स मी ठरवलेलं नाही. इथं ॲज इट इज घेतलं तर स्क्वेअर होणार, जास्त घेतलं तर आयत होणार. चला आपण एक आयत बघूया आता. तर पुन्हा ह्या लाईन्स मी जोडल्या. पण ह्या बऱ्यापैकी ना स्ट्रेट असतील, ह्या पेपरला पॅरेलल असतील एवढं लक्षात ठेवा, कारण त्या खूप क्रॉस होत नाहीत. 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह येतं, पण तुम्हाला आत्ता ते सांगण्याची काही गरज नाही मला वाटत. पण ते खूप लँडस्केपला आणि ह्या गोष्टींना, ते सिटीस्केप अशा गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. खूप तुम्ही व्हॅनिश लेवलला जाताय, एखाद्या टॉपवरती जाताय किंवा ग्राउंडला जाताय, त्यावेळी ते पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. ओके. आता तुम्हाला लक्षात येईल हे बॉक्स तयार झालेत. तर हा बॉक्स आपल्याला ही वरची बाजू दिसली. मी आता भरून घेतोय टोन एक. रेषेच्या खाली जी गोष्ट जाते त्याला आपल्याला टॉप दिसतो, आणि रेषेच्या वर जाते तिथं आपल्याला त्याचा ग्राउंड दिसतोय. जी खालील बाजू आहे ही शक्यतो ज्यावेळी आपण कुठली वस्तू बघतो त्यावेळी ही झाकून जाते, कारण आपण ती कशावरती ठेवलेली असेल, पण ती असते, अस्तित्वात असते. हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे किंवा हे डोक्यात माहिती पाहिजे. तर तुम्हाला ती वस्तू, तुम्ही अंदाजे करत गेला कोणतीही गोष्ट तर ते चुकणार. तर हा ठोकळा काढून बघितला किंवा कुठलीही गोष्ट ड्रॉ करत असताना तुम्हाला त्याची किती डिस्टन्सवरती आहे, आपल्या नजरेपेक्षा वर खाली किती वस्तू आहे ती, हे तुम्हाला समजलं तर ह्या गोष्टी ड्रॉइंग पुढचं सोपं होऊन जाईल. मी आता एक तसंच इथं सेंटर पकडूनच हे करेन. एक बरोबर ह्या रेषेपासून दोन्ही साईडला सेम अंतरावरती एक लाईन्स घेईल. मी आता इथं बरोबर स्क्वेअर करतो थोडासा. हे झालं. आता मी 2 पॉईंटमध्ये दोन्हीकडे गोष्टी गेल्या, ह्या बॉक्स लाईन्स गेल्या, जोडल्या गेल्या. आता ह्याचा स्क्वेअर परत
हे बघा, मी स्केलचं जितकं अंतर दोन्ही बाजूला ठेवलं आहे तेवढ्याच अंतरावरती इथं घेतो. आता हाच आयत किंवा बॉक्स ज्यावेळी सेंटरला येतो, आपल्या नजरेच्या परफेक्ट आय लेवलला येतो, त्यावेळी तो फक्त असा 2 भागात दिसतो. त्याच्या दोन्ही बाजू दिसतात आणि आपल्यासमोर एक कोन येतो आहे. मी आता एक बाजू थोडीशी डार्क करतो, दुसरी बाजू त्याच्यापेक्षा अजून डार्क करतो, म्हणजे तुम्हाला लाइटिंग कळेल त्याचा. हा बॉक्स मला 3 कोनातनीच फक्त दिसला. मेन सेंटर आली लाईन आणि दुसरी कोन, चौथी बाजू त्याची अपोजिटला गेली तर त्या बाजूला आपण दिसत नाही. हे 2 डायमेन्शनमध्ये आपण चित्र करत असतो, त्यामुळे 2 बाजूच दिसतात. तर हे झालं 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. तर हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला आता इथं मी ह्याच लाईनवरती मगाशी जसं बादली दाखवली तसंच मी आता दुसरं एखादं समजा लंबट अशी एखादी काचेची बाटली दाखवेन. तर मी आय लेवल पहिल्यांदा घेतो, हे आय लेवल झाली. त्याच्या सेंटरला आता ही बाटली असेल, हे मला अशी दिसू शकते. जे दोन्ही बाजू त्या बाटलीच्या ह्या रेषेपासून वर खाली असतील तर मला ते सेम दिसणार. हीच बाटली मी वरून बघितली तर मला टॉप दिसणार त्याचा. हे सगळे सर्कल, इथं सर्कल आहे असतो ना गोल, तर इथं सर्कल आला. परत खालचा अजून लहान आहे, झाली बाटली वरून बघता. आता हीच बाटली समजा मी एका बाजूला इकडं क्रॉसमध्ये बघितली तर बाटलीचं चौकोनासारखं कमी जास्त होत नाही. म्हणजे इथं आता हा चौकोन मी बाजूला घेतला तर अजून ही बाजू कमी होत जाणार, ही वाढत जाईल, तर हे इथं बाटलीचं होणार नाही. पण खालची बाजू बघत असल्यामुळं आपल्याला खालचा सर्कल वाढणार, त्यानंतरचा दुसरा सर्कल, तिसरा, हा इथला आणि चौथा. आता ही वरची बाजू जराशी कमी होणार, कारण वर चाललंय तसं अजून लहान होत जाईल ते. ही बाटली आता मी खालून बघितली. तर हे कधी वस्तू आपल्या रेषेच्या म्हणजे नजर रेषेच्या वर गेल्यानंतर कोणतीही वस्तू असेल तर हे पर्स्पेक्टिव्ह पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं असेल असं मला वाटतं आता. तर हे थोडंसं प्रॅक्टिस तुम्ही करून बघा आणि त्यानंतर प्रत्येक वस्तू, कुठली स्टील लाईफमध्ये ठेवलेली वस्तू ही नजरेनं, म्हणजे तुम्हाला आता पेपरच्या कालावधीत तुम्हाला ॲज इट इज नाही करता येणार. हे सगळं भूमितिक किंवा अशा रेषा मारून नाही काढता येणार. पण त्याच्या अगोदर तुम्हाला नजरेत समजलं की ही वस्तू आपण वरून बघतोय, खालून बघतोय, त्याची आय लेवल आपली नजर रेषा कुठं आहे, तर तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. नाहीतर मग खूप वेळा असं होतं की आपल्या समोर असते वस्तू खाली, म्हणजे नजरेच्या रेषेच्या खाली असते, पण आपण शाळेत प्रत्येक वेळी पाठ केलेलं असते, ग्राउंड जमिनीवरती बसलो असेल आणि पुढं वस्तू उंचावरती असेल तर वरची बाजू दिसलेलीच नसते. मग आपण तिथं काढत असताना बेंचवर बसल्यावरती वस्तू वरच्या बाजून दिसत असली, त्याचा टॉप दिसत असेल तरी आपण काढत नाही, कारण पाठ केलेलं असते आपण एक. आणि मग तुम्हाला पेपरमध्ये मार्क कमी पडू शकतात किंवा तो नापास होऊ शकता, असंही होऊ शकतं, कारण ते वस्तू तुम्हाला कोणत्या लेवलवर दिसते हे बघितलं जाते. तर त्यासाठी पर्स्पेक्टिव्ह ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्याचबरोबर लाईटिंग, आता एक महत्त्वाचा पार्ट ह्या एपिसोडमध्ये मी जो सांगणार आहे तो लाईटिंग. तर लाईट कुठलाही आपल्या वस्तूवरती, म्हणजे कोणतीही वस्तू घ्या, काही घ्या, तर 5 प्रकारचे लाईट असतात. लाईट 5 प्रकारचे. तर कोणते कोणते? एक आहे त्यातला हायलाईट, 2 मिडल लाईट, 3 लो लाईट, 4 शॅडो, 5 त्यानंतर शॅडो नंतर येते रिफ्लेक्ट आणि 6वा कास्ट शॅडो. आता काही ठिकाणी तुम्हाला सांगेन मी आता 6 केलेत. काही वेळा हा लो लाईट काढला जात नाही, मिडल लाईट
आणि डायरेक्ट शॅडो असंही केलं जातं. तर मी तुम्हाला आता दाखवेन हे 6 लाईट किंवा 5 लाईट कसे येतात ते. एक आपण सर्कल पकडूया पहिल्यांदा. आम्ही एक फळ किंवा काही पकडाय आता. ह्यामध्ये सूर्य इथं आहे आपला, म्हणजे जो मेन प्रकाश देणारी गोष्ट आहे आपली. मग तुमच्या वस्तूवरती लाईट अरेंज केलेला असो किंवा सूर्याचा नॅचरल लाईट असो. हा सूर्य झाला, म्हणजे लाईट आपल्याला इकडून पडतोय. तर इथं पहिल्यांदा मी पकडला, गोल वस्तूवरती गोलच लाईट हायलाईट आहे ना, तर हा हायलाईट तो ॲज इट इज पांढरा राहील, म्हणजे किंवा तुम्ही कलर लावला तर तो पांढरा असेल. आता मी पेपरवरती हायचा पांढरा ठेवतो. त्यानंतर त्या वस्तूचा एक रंग आहे, म्हणजे आता लिंबू असेल समजा, तर एक पिवळसर रंगाचा लिंबू आहे. तर हा झाला लिंबूचा एक टोन, म्हणजे पिवळ्या डेन्सिटीवरती जेवढा रंग येणार, शेडिंग येणार तेवढं मी केलं. म्हणजे हा हायलाईट 1, त्यानंतर हा आत्ता केलेला 2, त्यानंतर मिडल लाईट म्हणजे कुठला, तर हा सगळा एक टोन आला त्या वस्तूचा. लो लाईट, आत्ता इकडून लाईट आहे म्हटलं दुसऱ्या बाजूला शॅडो असते, त्याचा अंधाराची बाजू येते. तर ती कुठून येणार, आता हा गोल आहे तर असा तो परत डार्क होत जाईल. हे झालं लो लाईट. त्यानंतर परत एक मी आत्ता जो घेतला शॅडो, हा हार्ड येणार अजून. पण हा हार्ड येतोय त्यावेळी लक्षात ठेवा, रिफ्लेक्ट लाईट एक मी महत्त्वाचा पॉईंट घेतला आहे. तर रिफ्लेक्ट कोणता आहे, जी वस्तू आपण ठेवली आहे ते ज्या गोष्टीवरती ठेवली, ग्राउंडवरती खाली कापड असेल किंवा कुठलाही रंग असेल काही असेल, तर त्याच्यापासून म्हणजे हा लाईट वरून येऊन इथं क्रॉस होतो जमिनीवर आणि परत रिव्हर्स जातोय. तर ह्या वस्तूवरती आउटलाईन त्या लाईटची येते, रिफ्लेक्ट लाईटची, म्हणजे इथल्या ग्राउंडची लाईट येते. तर हे लक्षात ठेवा. तर तो आता मी काय करणार आहे, शॅडो करणार आहे. तर तो शॅडो करतोय त्यावेळी रिफ्लेक्टचा सोडून शॅडो करणार. हा नंतर तुम्ही पोस्टर कलरमध्ये लावू शकताय, खालची जी बाजू असेल ती. हे बघा, हे आता झालं शॅडो, म्हणजे असा हा मधला वाढवतो, हे झालं शॅडो. त्यानंतर रिफ्लेक्ट लाईट आपण काढलेला आहे आणि कास्ट शॅडो, म्हणजे त्या वस्तूचा पडलेला जमिनीवरचा शॅडो. आता हा पण लाईट काढत असाल, वस्तूच्या बरोबर एजवरती तो हार्ड असतोय, त्याची तीव्रता जास्त असते. लांब जाईल तसा तो लाईट होत जातोय. त्यामुळे इथं घेतलेलाच रंग एक फक्त दिला पूर्ण, म्हणजे झालं लाईट शॅडो. खालची वस्तू त्याची सावली पडलेली वाटेल असं करू नका. तर ते पण ऑब्झर्व करत चला बारीकसा. आता हे आपलं झालेत. मी त्याला थोडीशी पेन्सिलमध्ये असल्यामुळे आउटलाईन करतो. हे झालेत 5-6 लाईट. म्हणजे एक झाला पहिला हा हायलाईट, जो पांढरा शुभ्र येणार वस्तूवरती कोणतेही पडतो तो. त्यानंतर दुसरा मिडल लाईट, त्या वस्तूचा पूर्ण एक रंग दुसरा. तिसरा झाला लो लाईट, म्हणजे लाईट पडलाय त्याच्या अपोजिट साईडला जरासा शॅडो होत जातो, अंधाराची बाजू होत जाते, हा तिसरा. त्यानंतर चौथा, त्या वस्तूला प्रॉपर पडलेला सूर्याच्या म्हणजे लाईटच्या अपोजिट बाजूचा शॅडो, पूर्ण अंधार. पाचवा रिफ्लेक्ट, जमिनीवरनं रिटर्न येणारा. आणि 6वा त्या वस्तूचा लाईट खाली पडलेला. तर अशा लेवलनं ते 3 डायमेन्शन गोष्ट कोणती लाईटमुळे वाटते. तुम्ही फक्त ड्रॉइंग केलं, आता हा सर्कल मी आता तुम्हाला 3 डायमेन्शन गोल आहे असं वाटतं, हाच सर्कल मी इथं फक्त गोल काढला तर तुम्हाला तो पेपरचा कट मारलेला गोल वाटू शकतो, हा प्लेन पातळ गोष्ट वाटते. पण हे आत्ता तुम्हाला 3 डायमेन्शन वाटायला लागतं. तर हे कशामुळे होतं, तर लाईटमुळे. त्यामुळे चित्रकलेत पर्स्पेक्टिव्ह जितकं महत्त्वाचं आहे तसंच सगळ्यात महत्त्वाचं लाईट आहे. कारण एक जाता जाता मी तुम्हाला सांगेन, आपल्याला कोणतीही गोष्ट समोर म्हणजे आपण चित्र सब्जेक्ट निवडतो, नेचर असेल, ऑब्जेक्ट असेल, काही असेल,
तर ते कशामुळे निवडतो किंवा ते छान चित्र काढावंसं का वाटतं, तर त्या वस्तूवरती पडलेला लाईट. म्हणजे आपण आउटडोअर कुठं तर फिरायला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण म्हणतोय काय छान लाईटिंग पडले, मस्त चित्र काढता येईल किंवा फोटो काढता येईल. तर त्या लाईटिंगमुळं ते ठिकाण कायमस्वरूपी तसंच सुंदर असतं, पण लाईटवरती आपल्याला ते अजून सौंदर्यवादी दिसायला लागतं. तर चित्रकलेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर लाईटिंग. त्यामुळे आजच्या भागात तुम्हाला हे समजलं असेल असं मला वाटतं. आणि काही प्रश्न असतील तर मला विचारत चला, कमेंट्समध्ये विचारले तरी चालेल किंवा माझं डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडियाच्या लिंक असतात, त्यातही विचारू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय. तर चला आजच्या भागात इतकंच. पुढच्या भागात परत स्टील लाईफच्या पुढच्या गोष्टी मी ड्रॉइंग तुम्हाला दाखवेन काही वस्तूंचं, ते घेऊन येणार आहे. तर भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.